आपल्या सख्या पुतण्याचा खून करून राघोबा दादा पेशवे पदावर आरूढ झाला। नारायणरावांचा खून करून पेशवे पदावर आरूढ झालेल्या राघोबाचा खेळ अवघ्या 40 दिवसात संपला। म्हणजे त्याचं असं झालं की पुतण्याला ठार मारल्यावर राघोबाने पेशवेपद मिळवलं खरं, पण ते औट घटकेचं ठरलं। याला कारण ठरलं पेशवाईत राघोबाच्या विरोधात रचलेलं बारभाई कारस्थान। या बारभाई कारस्थानाची एक सेपरेट व्हिडिओ मी नंतर बनवेल, पण हे कारस्थान म्हणजे असं की राघोबा ज्या पद्धतीने पेशवे पदावर आला हे मराठे सरदारांना मुळीच आवडले नाही। अगदी त्याचा कट्टर समर्थक असणाऱ्या सखाराम बापू बोकीलला सुद्धा राघोबाचे हे निंद्य कृत्य आवडलं नाही। त्यामुळे पेशवाईतले तत्कालीन अनेक दिग्गज सगळे सरदार सखाराम बापू बोकील मिळून 12 जणांनी राघोबाच्या विरोधात एक कुंभाड रचलं आणि नारायणरावांचा पुत्र ज्याचा नुकताच जन्म झालेला होता त्याला अवघ्या 40व्या दिवशी सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्र आणून पेशवे पदावर विराजमान केलं आणि राघोबाची पेशवे पदावरून हकालपट्टी केली। तसं पाहायला गेलं तर राघोबा हा राघोबाराई म्हणून इतिहासात प्रसिद्ध होता। अटकेत त्याने मोठा पराक्रम गाजवला होता, परंतु अशा या पराक्रमी माणसाने आपली सारी शक्ती स्वतःच्या पुतण्यांच्या विरोधात खर्च केली। प्रसंगी मराठ्यांचे कट्टर शत्रू असणारा हैदराबादचा निजाम, म्हैसूरचा हैदर अली आणि त्याचा पुत्र टिपू सुलतान, अगदी इंग्रज यांना हाताशी धरून राघोबानी कायम आपल्या पुतण्यांना आणि मराठ्यांना विरोध केला। पेशवे पदावरना हकलपट्टी झाल्यानंतर सुद्धा राघोबा गप्प बसला नाही। त्यांनी इंग्रजांची संधान सांधलं। इतकेच नव्हे तर त्या काळात 1780च्या सुमारास आपला वकील इंग्लंडला धाडला आणि तिथून तो पेशवे पद पुन्हा मिळवण्याचा खटाटोप करू लागला। परंतु अखेरीस इंग्रज मराठा तहानुसार राघोबाला पेशव्यांच्या हवाली करण्यात आलं। त्याला कोपरगाव येथे कैदेत ठेवलं आणि तिथेच भ्रमिष्ठ अवस्थेत सन 1783च्या सुमारास राघोबा दादाचं निधन झालं। जय हिंद।